मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चायनीज लोकांचे एक मोठे गुपित सांगणार आहे की ते पैशांची बचत कशी करतात। आश्चर्याची गोष्ट म्हणजे चायनामध्ये ग्रॉस सेव्हिंग रेट 46% आहे। म्हणजे जेव्हा ते 100 रुपये कमावतात त्यातले ते जवळजवळ 46 रुपयांची बचत करतात। दुसरीकडे आपल्या भारताचा ग्रॉस सेव्हिंग रेट 30% आहे। हे अंतर एवढे मोठे का आहे? चीनची लोक एवढी कशी पैशांची बचत करतात? सगळ्यात पहिलं कारण आहे संस्कृती। आपली भारतीय लोक नेहमी सेल्स, डिस्काउंट्स, ऑफर्स या गोष्टींना भुलून जातात। याशिवाय आपले नातेवाईक शेजारी काय करतात ह्याचे प्रेशर सुद्धा आपल्यावर असते। जसे की एखाद्याने 10 लाखांची गाडी घेतली तर मग आपण तर 15 लाखांची गाडी घेतलीच पाहिजे। पण चायनामध्ये वेगळी संस्कृती आहे। तिथे पैशांची बचत करण्यावर सगळ्यात जास्त भर दिला जातो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते 7 मार्ग बघणार आहोत ज्याचा वापर करून चीनी लोक पैशांची बचत करतात। पण सगळ्यात आधी समजून घेऊया चीनी लोक पैशांना एवढे महत्त्व का देतात। मित्रांनो, तुम्हाला एकच विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहे। चला तर मग सुरू करूयात। चीनी संस्कृतीमध्ये पैशांचा अर्थ काय आहे? चीनी संस्कृतीमध्ये मुलांना लहानपणापासून शिकवले जाते की पैशांची बचत करणे खूप मोठी गोष्ट आहे। नवीन वर्षाला आणि वाढदिवसाला मुलांना एका लाल पाकिटात पैसे दिले जातात ज्याला लकी मनी म्हणतात, आणि त्यांचे पालक त्यांना पैशांची बचत करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात। चीनी लोक पैशाला फक्त एक खर्च करण्याचे साधन मानत नाही, तर त्यांच्यासाठी पैसा एक रेस्पेक्ट म्हणजे सन्मान आणि यशाचे प्रतीक आहे। रॉनी चँग जे एक फेमस कॉमेडियन आहे, ते एकदा म्हणाले होते, चीनी लोक न्यू इयरला एकमेकांना गोंगजी फासाई म्हणतात। याचा अर्थ आहे की मी प्रार्थना करतो की तुम्ही लवकर श्रीमंत व्हावे। हॅपी न्यू इयर बोलण्याऐवजी ते एकमेकांना श्रीमंत होण्यासाठी शुभेच्छा देतात। ही गोष्ट थोडी विचित्र वाटेल, पण हे खरं आहे की चीनी संस्कृतीमध्ये ज्याच्याकडे पैसा आहे त्याला यशस्वी मानले जाते, आणि पैशांमुळेच त्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा, मान सन्मान मिळतो। फक्त एक मूल चीनी पॉलिसी 2016 पर्यंत चायनामध्ये एक मूल पॉलिसी होती। याचा अर्थ प्रत्येक कुटुंब फक्त एकाच मुलाला जन्माला घालू शकत होते। जर एखाद्या कुटुंबाने जास्त मुले जन्माला घातली तर त्यांना दंड भरावा लागे। याचा परिणाम हा झाला की लोक जास्त मुलं जन्माला घालत नव्हती, ज्यामुळे लोकसंख्या वाढीला आळा बसला। बरीच कुटुंब मुलींऐवजी मुलं होण्यासाठी प्राधान्य देऊ लागली, कारण चायनामध्ये मुलांना त्यांचे घराण्याचे नाव आणि प्रॉपर्टी विरासतमध्ये मिळते। त्यामुळे मुले होण्यासाठी बेकायदेशीर गोष्टी सुद्धा घडू लागल्या। यामुळे मुलांची संख्या मुलींच्या तुलनेत जास्त होऊ लागली। एका पॉइंटला रेशो 122 फिमेल्स आणि 100 फिमेल्स यावर येऊन पोहोचला। ह्याचा एक परिणाम हा पण झाला की मुलं आपली किंमत वाढवण्यासाठी जास्त पैसे कमवू लागली आणि जास्त पैशांची बचत करू लागली, कारण मुलींची कमतरता होती आणि लग्न त्याचेच होईल जो जास्त कमवतो, ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत। रिटायरमेंट प्लॅन्सचा अभाव। चायनामध्ये रिटायरमेंट नावाची अशी कोणतीच गोष्ट नाहीये। तिथे पेन्शन सिस्टीम आहे, पण बरेच लोक या सिस्टीमवर विश्वास ठेवत नाही। लोकांना ही भीती वाटते की समजा ते रिटायर झाले आणि तेव्हा ही सिस्टीम बंद झाली तर। त्यामुळे चीनी लोक आपले आरोग्य, शिक्षण आणि रिटायरमेंटची स्वतः जबाबदारी घेतात। याच कारणामुळे ते आपल्या भविष्यासाठी जास्त पैसे बचत करून ठेवतात। चीनी लोकांच्या बचतीचे रहस्य। आता आपण बघूया ते गुपित ज्यामुळे चीनी लोक पैशांची जास्त बचत करू शकतात। गुपित हे आहे की ते आपल्या एक रुपयाचा हिशोब ठेवतात। चीनी लोकांना नेहमी हे माहिती असते की त्यांचे पैसे कुठे चालले आहेत। त्यांच्या इथे बजेटिंग सिस्टीम आहे ज्याचे नाव आहे झिरो बजेटिंग। झिरो बजेटिंगचा अर्थ आहे की ते त्यांच्या मासिक उत्पन्नाच्या प्रत्येक रुपयाला कशासाठी तर ते अलोकेट करतात, ज्यामुळे महिन्याखेरीज त्यांचा बॅलन्स झिरो होऊन जातो। म्हणजे तुमचे उत्पन्न वजा खर्च बरोबर 0। जर कोणी महिन्याला 1 लाख रुपये कमवत असेल तर त्याला त्याचे रेंट, किराणा, अन्य गरजांसाठी बजेट बनवावे लागेल, आणि मग सेव्हिंग्स, इमर्जन्सी फंड, पर्सनल लोन सारख्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यावी लागेल। इथे काय होते, महिन्याखेरीज त्यांच्या हातात 0 पैसे राहतात। म्हणजे खर्च होणारा पैसा खर्च होतो आणि बचत होणारा पैसा सेव्हिंग्स, इन्व्हेस्टमेंट
आणि इमर्जन्सी फंड मध्ये चालला जातो। थोडक्यात प्रत्येक रुपया कुठे ना कुठे मार्गी लागतो। त्यांच्याबरोबर असं कधीच होत नाही की अरे मी तर एवढे पैसे कमवतो पण पैसे कुठे जातात हेच मला कळत नाही। ते प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवतात। कमी पैशात जगणे। चीनी लोक आपल्या उत्पन्नाचा खूप छोटा हिस्सा खर्च करतात। त्यांचे एक साधे सोपे तत्व आहे, जेवढे कमी खर्च करता येईल तेवढे करायचे, जेणेकरून रिकाम्या पोटी झोपावे लागणार नाही। आणि ही एक खूपच जबरदस्त मानसिकता आहे जी चीनी लोकांची असते। पण जर तुम्हाला मोठी संपत्ती कमवायची असेल तर हे तत्व प्रत्येक वेळी काम करणार नाही, कारण तुम्ही पैशांची बचत तर करत असता, पण एका ठराविक काळानंतर तुमची मानसिकता काटकसरीची होऊन जाते। म्हणजे सतत तुम्ही पैसे वाचवण्याच्या भीतीमध्ये जगत असता आणि तुमच्या मनाला एक मर्यादा आखून देता की तुम्हाला कमी पैशातच जगायचे आहे। काटकसरीची मानसिकता म्हणजे सतत तुम्हाला काहीतरी कमी जाणवत राहते। सतत तुम्हाला हा विचार असतो की तुम्हाला कधीही पैशांची कमी भासू शकते। यामुळे गरजेचे आहे की जसजसे तुमचे उत्पन्न वाढत जाते तुम्ही तुमची मानसिकता सुद्धा बदलली पाहिजे। तुम्ही एक भरभराटीची मानसिकता अवलंबू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला हा विश्वास असतो की तुम्ही तुमचे उत्पन्न अनेक पटीने वाढवू शकता। तुम्ही अनेक चांगल्या ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवू शकता। गरजा विरुद्ध इच्छा। चीनी लोक आपल्या गरजा आणि इच्छा यामध्ये एक स्पष्ट रेखा आखून घेतात। जर पैसा एखाद्या गोष्टीसाठी गरजेचा असेल, जसे की आरोग्य संबंधी समस्या, अशा वेळी ते खर्च करायला अजिबात मागे पुढे बघत नाही। पण ते आपल्या इच्छा आकांक्षांसाठी सहजासहजी पैसे खर्च करत नाही। प्रत्येकाला कपडे पाहिजे असतात, पण प्रत्येक वेळी गरजेचे नाही की ब्रँडेड कपडेच विकत घेतले पाहिजे। मान्य आहे, कपडे ही गरज आहे, पण त्याला प्रतिष्ठेचा प्रश्न बनवून महागड्या ब्रँडचे कपडे घेणे मूर्खपणा ठरेल। इथे मुद्दा हा आहे की तुम्ही तुमचे पैसे विचारपूर्वक खर्च केले पाहिजे आणि जास्तीत जास्त पैशांची बचत केली पाहिजे। जेव्हा गोष्ट इच्छा आकांक्षांची येते तेव्हा याचा अर्थ हा नाही की तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या अजिबातच विकत घ्यायच्या नाही, पण फक्त तुमचे मन म्हणते म्हणून वस्तू विकत घेणे तुमचे नुकसान करू शकते। तुम्ही तुमच्या आवडत्या वस्तू नक्की विकत घ्या, पण दीर्घ काळासाठी त्याचा उपयोग तुम्हाला झाला पाहिजे। मी अशी लोक पाहिली आहे जे 1 लाख 1.5 लाखाचा फोन विकत घेतात, पण वापरतात कशासाठी? फक्त कॉलिंग साठी। असं करू नका। आवडीच्या वस्तू नक्की विकत घ्या, पण त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या। घरातच जेवण करणे। चीनी लोक आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूपच कमी बाहेर जेवतात। चायनामध्ये घरातच ग्रुप डिनरचे आयोजन केले जाते। फक्त काही विशेष प्रसंगीच ते बाहेर जेवायला जातात। जेव्हा आपण बाहेर खातो तेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करत असतो। आपल्याला वाटतं बाहेर खाणं म्हणजे आयुष्य एन्जॉय करणे, पण लोकांना बोलून घरातच जेवणाचा बेत करणे एक वेगळीच मजा देते, ज्याच्यामुळे आपले आप्तेष्टांबरोबर घट्ट संबंध तयार होतात, बॉन्डिंग वाढते। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला सुद्धा तुमचे बजेट नियंत्रणामध्ये ठेवायचे असेल तर बाहेरचे खाणे टाळा। मित्रांनो, माझी खात्री आहे चीनी लोकांच्या या 7 सवयी तुम्हाला पैशांची बचत करायला नक्कीच मदत करतील। मी देवाकडे प्रार्थना करतो की तुम्ही सर्वजण श्रीमंत हो, समृद्ध हो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। स्टे ब्लेस्ड।